संध्याकाळची वेळ होती, 5:30 सांगतो आणि मोठे मात्र काही रात्रीचं येऊ शकणार नाही. मार्केट ठरलेला होता, परवानगी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठे चुकलेलं नाही. पण एखादी बघण्यात येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, बाटली फेकून मारते मोर्चावर, हे काही योग्य नाही. मोर्चा सुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. मला असं वाटतं की त्यांचा राग फार जनावर झालेला होता, त्यांचा सतत फार जनावर झालेला होता. पण त्या भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नाही. बरोबर आहे ना, मी सांगितलं नाही की असं मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्यांचाही जागा वाढतो, हे खरं आहे. या बाबतीत मान्यच नाही, मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत तिकडे असतात. आंदोलन जेवढे मोठे होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकले असता, पोलिसांकडे केली असती. थोडा सौम्य भाषेवर सुद्धा मला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. त्या ज्या भाषेत बोलतात बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं.